नाशिक गुजरात हायवेवर लक्झरी बसला भीषण असा अपघात घडला। ही बस थेट 200 फूट दरीमध्ये कोसळली। अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते आणि यामध्ये 15 जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे। अपघातात बस दरीत कोसळल्यानं बसचे 2 तुकडे सुद्धा झाले। चालक दारू पिऊन बस चालवत असल्याचा प्रवाशांनी आरोप केलेला आहे। ते दृश्य सध्या आपण पाहतोय। ही बस थेट दरीमध्ये कोसळली, ज्यामध्ये या बसचे 2 तुकडे झालेले आहेत आणि या अपघातात जवळपास 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते। 200 फूट दरीमध्ये ही बस कोसळली, ज्यामध्ये हा अपघात घडला। तो ड्राइवर ने पीला की थी दारू। हमने ड्राइवर से 2 बार कहा कि भाई जा बस रोक ले, सो ले तू आराम से। तो एजेंट बोलो कि अपन घाटी उतार के और घाटी के नीचे बस रोकेंगे। घाटी ना उतर पाए तो न बस खाई में गिर गई। कितने घायल हुए? घायल अब हमें 53-54 आदमी है सवारी बस में। इनमें 4-6 तो ज्यादा सीरियस हैं। आज सापुतारा के पास सुबह अर्ली मॉर्निंग 4-4:30 बजे के आसपास एक लग्जरी बस जो महाराष्ट्र से आ रही थी वो पलट गई है और उसमें तकरीबन 40 पैसेंजर बैठे थे। उनमें से 5 पैसेंजर की डेथ हुई है। उन पैसेंजरों में से 3 लोग जो है वो पुरुष है और 2 महिला हैं। तर याच अपघाताविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आफताब खान सध्या आपल्यासोबत आहेत। आफताब, आपण ही दृश्य सध्या पाहतोय। 200 फूट दरीमध्ये ही जी लक्झरी बस कोसळली, ज्यामध्ये या बसचे 2 तुकडे झाल्याचं पाहायला मिळते। भीषण असा अपघात म्हणावा लागेल। नेमकं काय घडलं होतं? मध्य प्रदेश राज्यातील काही भाविक हे 23 डिसेंबर पासून देवदर्शनासाठी निघाले होते। हे प्रयागराज कुंभमेळा येथे जाऊन आले आणि त्यानंतर महाराष्ट्रातील शिर्डी, त्र्यंबकेश्वर तसेच नाशिक या ठिकाणी काही देवदर्शन घेतल्यानंतर आता गुजरातच्या दिशेने हे निघाले होते। मात्र काल रात्री निघाल्यानंतर सकाळी 4:30 ते 5 दरम्यान सापुतारा हा जो हिल स्टेशन परिसर आहे गुजरात राज्यातील महाराष्ट्राच्या सीमेलगत, तिथे यांनी सकाळी चहा नाश्ता वगैरे केला। त्यानंतर आह्वा डांग जे जिल्हा आहे त्यात जात असताना एक मोठा दुर्दैवी असा अपघात या भाविकांचा झाला आहे। लक्झरी जी आहे ती दरडात कोसळली आहे। जवळपास 200 फूट खाली बस कोसळल्यानंतर 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। तसेच ड्रायव्हर जो आहे तो मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचे प्रवाशांनी आरोप आता केले आहे। तसेच सकाळी अंधार जास्त असल्यामुळे धाट धुक्याची चादर पसरली असल्यामुळे हा अपघात झाला आहे। ड्रायव्हरचे जे आहे ते नियंत्रण गाडीवर सुटला होता, तो दारू पिलेला होता असा आरोप देखील आता हे प्रवासी करत आहेत। तसेच गुजरात राज्यात झालेल्या ह्या अपघातात स्थानिक जे प्रशासन आहे त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि अनेक जणांना तात्काळ दवाखान्यात दाखल केलं आणि त्यानंतर त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहे। सध्या हे या जो अपघात आहे हा एवढा भीषण होता की लक्झरी बस जो आहे ते खाली पडल्यानंतर त्याचे अक्षरशः 2 तुकडे झाले आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे। नक्कीच आपण दृश्यांच्या माध्यमातून या अपघाताची भीषणता खरं तर पाहू शकतो। आफताब, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।